आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीच्या संसदीय मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली। केंद्रीय मंत्री तसंच एनडीएचे लोकसभा आणि राज्यसभा सदस्य यावेळी उपस्थित होते। ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यांच्या यशानंतरची ही पहिली बैठक असून या दोन्ही मोहिमांच्या यशाबद्दल या बैठकीत अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर झाला। तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या पीडितांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या। चालू संसदीय अधिवेशनातल्या महत्त्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर यांच्यात आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय चर्चा झाली। भारत आणि फिलिपिन्समध्ये सभ्यता, ऐतिहासिक आणि लोकांमधील संबंधांच्या पायावर आधारित घनिष्ठ संबंध आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। बिहारमध्ये आयोजित विशेष सघन सुधारणांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या निषेधामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज विस्कळीत झालं। विरोधी पक्ष SIR मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी करत होते। लोकसभा आणि राज्यसभा आज प्रत्येकी एकदा तहकूब झाली आणि नंतर ती दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली। दुपारी 2 वाजता पहिल्या तहकुबीनंतर लोकसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा विरोधी पक्षांनी घोषणाबाजी सुरू केली आणि ते दीर्घेमध्ये शिरले। पीठासीन अधिकाऱ्यांनी वारंवार आवाहन करूनही निदर्शक सदस्यांनी त्यांचा निषेध सुरूच ठेवला, त्यामुळे सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। खासदार आणि आमदारांविरुद्धचे फौजदारी खटले वेगानं निकाली काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत। असे खटले हाताळणाऱ्या रजिस्ट्री आणि सर्व कनिष्ठ न्यायालयांनी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसंच या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल पुढच्या सुनावणीला सादर करावा, असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत। झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शिबू सोरेन यांच्या पार्थिवावर आज रांची इथं अंत्यसंस्कार करण्यात आले। तत्पूर्वी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी अनेक मान्यवरांनी आणि जनसामान्यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। राज्य सरकारनं यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार युनेस्कोमधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघाला जाहीर केला आहे। 3 लाख रुपये, मानचिन्ह, प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। हे या पुरस्काराचं पहिलंच वर्ष आहे। विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था VNIT नागपूर यांनी दिनशॉज डेअरी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्यासोबत एक सामंजस्य करार केला आहे। याचा उद्देश डेअरी क्षेत्रात उद्योग सज्जता आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य सुरू करणं आहे। आज दोन्ही संस्थांच्या प्रमुख प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल। नमस्कार।